जय, ए जय, जय, जय. डाडा डाडा मम्मा बोलवते. हां 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 बोल ना. बघ. नाही नाही बघ, अजून मोबाईल बघ. अरे नाही बाबा, फक्त न्यूज बघत होतो. राहू दे, माहिती आहे. तो मोबाईल ठेव. वरदचा पेपर आहे परवा. आली आहे न्यूज त्यात. हां हां, त्याचा अभ्यास घे. मम्मा डाडा नको यार, तूच घे. हे बघ, तू माझ्याकडे देत नाही यार. स्नेहा, तू घे नंतर. तू थांब, मी अभ्यास घेऊ. आणि चपात्या कोण बनवेल? डॅडा. ए मम्मा, डॅडाच्या चपात्या नको, त्या भाकऱ्या असतात. नको ना? मग जय, घे अभ्यास त्याचा. काय घ्यायचंय? अरे वाह, सही. आता घे, डॅडा हिस्ट्री शिकवणार, म्हणजे अगदी आधीपासून. ए जय, त्याची एक्झाम आहे हं? आता मी घेतोय ना अभ्यास, तू गप आता. नुसते मार्क काढून उपयोग नाही, इतिहास कळला पण पाहिजे. हे बघ, ते नंतर कधीतरी. आत्ता त्याचा अभ्यास. हां बोल, कोणता धडा? शाहिस्तेखानाची अस्वस्थता. ग्रेट, ही मस्त स्टोरी आहे. डाडा ही स्टोरी नाही, हिस्ट्री आहे. ही हिस्ट्री महाराजांची स्टोरी आहे, हीच स्टोरी. आणि ती अशी सांगेन की पिक्चरच उभा करेन. औरंगजेब जेव्हा साऊथवरून दिल्लीला गेला, तेव्हा त्याने शाहिस्तेखानाला महाराजांच्या बंदोबस्ताची कामगिरी दिली. शाहिस्ता खान उर्फ अमीर उल उमराव नवाब बहादूर मिर्झा अबू तालिब. डाडा तुला एवढं सगळं माहिती आहे? बॉस, दिल्लीचे तख्त औरंगजेबाला मिळवून देण्यात शाहिस्तेखानाचा मोठा वाटा होता. डाडा तख्त म्हणजे? अरे बापरे, इथून सुरुवात आहे. तख्त म्हणजे, हां, तख्त म्हणजे किंगडम, साम्राज्य. आता साम्राज्य म्हणजे काय विचारू नकोस. हा शाहिस्ता खान औरंगजेबाचा मामा होता. औरंगाने त्याच्याबरोबर 77,000 घोडदळ, उंटावरील तोफखाना, खूप मोठं सैन्य आणि 500 हत्ती दिले. किती हत्ती दिले? 500. या घोड्यांच्या टापांचा आवाज, हत्तीची गर्जना, तोफांची रांग आणि त्यांनी उडणारी धूळ असा मुघली सत्तेचा माज मिरवत खान निघाला होता. आणि सोबत घेतला होता 32 कोटींचा खजिना. ए ऐक ना जय, मी पण येते ऐकायला. जरा थांब. का? 32 कोटींचा खजिना ऐकून येतेस? शट अप. इंटरेस्टिंग आहे म्हणून येते. ओके, मग लवकर ये. ही स्टोरी आता थांबणार नाही. काय? शाहिस्ता खानाचा मुक्काम जिथे पडे तिथे 2 गाव लांब, 1.5 गाव रुंद एवढी जागा त्याच्या लष्करामुळे व्यापली जाई. म्हणजे किती डाडा? ए वरद, सगळ्या गोष्टीत ना म्हणजे विचारू नकोस. ए जय, सांगतोयस ना तर जरा नीट समजावून सांग. हे बघ वरद, ऑलमोस्ट ना आपल्या ठाण्या एवढ्या पकड. काय एवढं? हो. झालं तुमचं? पुढे ऐका. जेव्हा इथे हा खान भीमा नदी ओलांडून स्वराज्यात घुसला, तेव्हा तिकडे सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला होता आणि महाराज त्या वेढ्यात अडकले होते. मराठ्यांचे सैन्य जमेल त्या ताकदीने या दोन्ही मातबर शत्रूंना तोंड देत होते. गावेच्या गावे उजाड करतोय शाहिस्ता खान. देवळे, घरे सर्व जमीनदोस्त करतोय. लोक बेघर होतात आहे. जाळपोळ, लुटालूट
सगळाच विध्वंस. तिथे शिवबा पन्हाळ्याच्या वेख्यात अडकलेत, तर स्वराज्य इथं भरडलं जात आहे. आणि आपण काय उघड्या डोळ्यांनी बघायचं? नेताजी, तुम्ही इथे खानाशी झुंजा, आम्ही स्वतः जोहरशी लढू. नाही राणीसाहेब, आपण धीर सोडू नये. खान स्वराज्यात आणखी घुसणार नाही. खानाची फौज सासवडला पोचली आणि आम्ही पुरंदरेहून हल्ला केला. चाकणच्या वैरणीला धान्याला आग लावली. खानाला रसद मिळू नये याची काळजी घेतली. एवना खानाला कळलंय की स्वराज्य म्हणजे काय आहे. आणि राणीसाहेब, महाराजांना पन्हाळ्याचा वेढा तोडता यावा याचेही प्रयत्न चालू आहेत. नेताजी, खानाने इंदापूर शिरवळ गिळलंय. अजून काय काय ऐकायचं राहिले आम्ही? राणीसाहेब, पावसाळा सुरू झालाय, दळणवळण बंद झालंय. असा उपाशी मरतोय की काय असं वाटतंय त्याला. खानानं चाकणचा किल्ला घेण्यासाठी लय कोशिश केली आहे बघा. अख्खा पावसाळा काढायचं ठरवले त्याने तिथं. आणि राणीसाहेब, चाकण आणि मोगली मुलखामध्ये फक्त भीमा आहे. म्हणजे गरज पडली तर लगेच रसद मिळावी म्हणून तो खान काही आता तिथून हालायचा नाही. पंत, तो खान 20,000हून जास्त फौज घेऊन चाकणला आला आहे. किल्ल्यावर आपले फक्त 400 ते 500 मावळे. कसा निभाव लागायचा त्यांचा? आपण काय करू शकतो ते बघा. राणीसाहेब, भोवतीचे खंदक खोदून दुर्ग चांगला सुरक्षित केला आहे. हा संग्राम दुर्ग मोगली मुलूक आणि स्वराज्याच्या मध्ये ऐन मोक्याच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून महाराजांनी आधीच ओळखून दारुगोळ्यांनी भरून ठेवला आहे आणि चांगलाच भांटा केला आहे. आणि राणीसाहेब, हा दुर्ग फिरंगोजी नरसाळ्यांकडे आहे. बुर्जावरून दारूचे बाण, वरून तोफांचा मारा. गेले 40 दिवस जागच्या जागी उभं ठेवलाय त्यानं मुघलांना. आणि त्यात पावसामुळे मोगलांचा दारुगोळा खराब झालाय आणि धनुष्याच्या दोऱ्याही निकामी झाल्यात. रात्रंदिवस कोसळणाऱ्या पावसामुळे मोगलांना बाहेर पडणं मुश्किल झालंय. म्हणून राणीसाहेब, जोवर इथे खान अडकलाय आम्ही पन्हाळ्याचं बघतो. आता तोंड दाखवू ते महाराज सुखरूप राजगडी आल्यावरच. नेताजींच्या नेतृत्वात मराठे सिद्दी जोहरच्या फौजेवर छोट्या मोठ्या चढाया करत होते, पण म्हणावं तसं यश नव्हतं. सिद्दी जोहरचा पन्हाळा वेढा अभेद्य झाला होता. इथे पावसाचा जोर वाढू लागला आणि खानाची चिंता वाढली. तिथे महाराजांनी शिताफीने पावसाच्या काळ्या रात्रीचा आणि युक्तीचा वापर करून पन्हाळ्याचा वेढा फोडला. खानालाही खबर मिळाली आणि त्याच्या चिंतेत भर पडली. महाराजा जसवंत सिंह, आज 55 दिन हो गया. बड़ी बड़ी तोप लाए हम डाकन से. क्या हुआ? अगर एक किला लेने को इतना वक्त, तो स्वराज्य क्या हासिल होगा और कब? सबर करो खान साहब, हो जल्द खुशखबर येणार. हा हा, खुश खबर कहाँ से आएगी? खुश खबर वो शिवा अब पन्नाला से निकल गया. एक काम नहीं हुआ उस जोर से. जेव्हापासून या स्वराज्यात पाय ठेवला, खुश खबर मध्ये फक्त 1-2 किल्ला और कुछ नहीं. और कितने आदमी गवाए हमने. खान साहब, आपण भुयार खोदले बुर्जापर्यंत आणि आपली फौज आतपर्यंत घुसली. तरी ते 500 लोक अजूनही तुम्हाला हारत नाही. आपण 20,000, उनके 500 के बरोबर नहीं. हुजूर, किला मिल गया. वाह उझबेक वाह, ह्याला बोलतात खुश खबर. समजे महाराजा जसवंत सिंग. उझबेक, काय नाव याचा? संग्राम दूर. आज से इसका नाम इस्लामाबाद. तालाब खान, तू परिंदा का किला किसी भी तरह हासिल कर. स्वराज्य तो लेकर रहेंगे, पर उससे पहले आदिल शाही को भी खत्म करेंगे. जी हुजूर.
हुजूर, शिवाजीचा वकील सोनोपंत आलाय. शिवा का वकील? ये शिवा और उसके वकील की चाल तो देखो. यहाँ किला गया नहीं हाथ से और आ गए सुलह करने. नको पाठव त्याला. खान साहब, त्याला भेटून तर. महाराजा जी, अगर हमने आपका सुना होता तो न ये किला मिलता और न ये वकील यहाँ आता. गुस्ताख, तू खड़ा क्यों है यहाँ? सुना नहीं हमने क्या कहा? निकाल. जी 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 हुजूर. पन्ह्याचा वेढा फोडला तरी स्वराज्याची चिंता मिटली नव्हती. खानाचं संकट महाराजांना स्वस्थ बसू देत नव्हतं. साम दाम दंडभेद कसंही करून हे मळप दूर करायचा महाराजांनी विडा उचलला. महाराज, चिंतेत दिसतात आपण. पंत, आता केवळ एकच चिंता आणि केवळ एकच लक्ष, शाहिस्ता खान. पण महाराज, तुम्ही आत्ताच पन्हाळ्याच्या विळख्यातून बाहेर पडला आहात. खानाच्या बाबतीत एवढी घाई? आता उसंत नाही पंत, हीच वेळ आहे. सोनोपंतांची खानानं भेटही घेतली नाही म्हणजे अख्खा स्वराज्य गिळायचं आहे त्याला आणि त्याच्या आलमगीराला. तेवढंच नाही महाराज, तिथे परिंडा घेऊन त्याने आदिलशाहीलाही आव्हान दिलंय. हो पंत, म्हणूनच ही योग्य वेळ आदिलशाहीचं वैर बाजूला ठेवण्याची. महाराज, पण आदिलशाहीनेच आपल्याला वेढलं होतं आणि आता आपण ते वैर झटकायचं. हो, झटकायचं ते वैर पंत. जर मोठी मजल मारायची आहे तर एक काय, आम्ही 2 पावले मागे येऊ. तो पन्हाळा जौहरला देऊन टाका आणि रुस्तमे जमानला पत्र लिहा की आपण आदिलशाहीशी मैत्री करार करत आहोत. इथे शांत असेल तर आपण पूर्ण ताकदीनिशी खानाकडे बघू शकू. महाराज, बैरागी आलेत, पाठवू का त्यांना? हो, पाठवा. मोरेश्वर पंत, प्रतापगडाचं काम कुठवर आलंय? कोकणात येणारे सर्व मार्ग आपल्या हाती हवेत. काम पूर्ण झालंय महाराज. अलाक निरंजन, अलाक निरंजन. या नाईक या. काय खबर आहे? महाराज, खानाची फौज सह्याद्रीवरून खाली कोकणात येईल. हो, आम्हाला कल्पना होतीच. परिंडा जिंकून कारतलब खान पुण्यास परतलाय. खानाच्या अगदी विश्वासातला आहे तो. त्याच्यावर सह्याद्री उतरून चौल, कल्याण, भिवंडी, नागोटणे हस्तगत करण्याची कामगिरी सोपवली आहे खानानं. याचा अर्थ ते लोहगडाच्या दक्षिणोत्तर मार्गाने पुढे येतील. पण हा मार्ग तर डोंगरी आणि अरुंद आहे. बरोबर पंत, त्या वाटेनं त्यांना तृंगारण्य ओलांडून पुन्हा सह्याद्री चढून यायचंय. एकदा की उंबरखिंड पार केली की कोकण हातात येईल त्यांच्या. हो, ही वाट निवडण्याचं कारणच गुप्तता. मात्र त्यांची मोहीम सुरू होण्यापूर्वीच तुम्ही ही बातमी आणलीत. नाईक, नेहमीच आपलं काम वाखाणण्याजोगं असतं. महाराज, आपण सह्याद्रीतच गाडायचं नाही यांना. नाही पंत, सह्याद्री उतरू दे त्यांना. येऊ दे गनिम आपल्या कक्षेत. आपली ताकद आपण योग्य कामी लावू. नाईक, आम्हाला कारतलब खानाच्या या मोहिमेची एकूण एक खबर देत जा. आम्ही स्वतः जाऊ उंबरखिंडीत. डोंगरी मुलखाशी फारशी ओळख नसलेलं त्यांचं सैन्य सह्याद्री उतरेल त्यांच्या मर्जीनं, पण त्यांचा पुढचा मार्ग आपण ठरवू. उंबरखिंडीच्या अरण्यातील पाऊलवाटेवर 8,000 सैन्यांनीशी कारतलब खान पोहोचला आणि मराठ्यांच्या रणभिरी एकदम निनादू लागल्या. ए वरद, ए चल, येतोय ना खेळायला? ए नाही, मी अभ्यास करतोय. क्या? तू पढ़ाई कर रहा है?
अरे म्हणजे महाराजांची स्टोरी आहे, मस्त आहे. दाखव, मला दाखव. अरे दादा सांगतोय. कुठे होतो आपण? उंबरखिंडीच्या अरण्यातील पाऊलवाटेवर 8,000 सैन्यानिशी कारतलब खान पोहोचला आणि मराठ्यांच्या रणभिरी एकदम निनादू लागल्या. हुजूर, हम फंस गए हैं हुजूर. हम फंसे हैं या शिवा? शिवा हमें यही मिल गया है. शिवाची फौज किती? 500, 1000 आणि आपली किती? 8,000. आगे बढ़ो. और अगर मराठे हमें यही मिले हैं तो यही सही, हम यही उनकी कबर खोदेंगे. पर हुजूर, एक नाही तर शेकडोने बाण येत आहेत झाडाझुडपातून. एक माणूस बी दिसत नाही. 40 घोडसवार बी गमावलेत आपण. मतलब? सकाळपासून आपण तिथेच आहोत. एक पाऊल बी पुढे जाऊ देत नाहीत मराठे. कोणाशी लढायचं आणि मारायचं कोणाला? त्यात हुजूर त्यांनी 12 रणभरी वाजवल्यात, म्हणजे ते 12 ते 13,000 तरी असतील. ये शिवा की चाल है. इतकी फौज नाही त्याच्याकडे. खान, पण हे खरं निघालं तर काय? त्यात आपलं सैन्य पार थकलं आहे. सह्याद्रीचे चढ उतार, वळणावळणाचे रस्ते, सैन्य पार गळालंय खान. अशा अडचणींना तोंड देत आलेलं आपलं सैन्य काय लढणार? वो देखा जाएगा. जाओ सर्जेराव, उस शिवा और नेताजी की मौत की खबर के साथ आना. हम यही आगे डेरे में तुम्हारा इंतजार करेंगे. सर्जेराव, क्या हुआ? जाओ. जी हुजूर. कुट्ट जंगलात जिथे किरणही जमिनीपर्यंत पोचत नाहीत, तिथे मोगलांवर चहूबाजूंनी बाणांचा मारा होत होता. मराठे एक पाऊलही पुढे पडू देत नव्हते. एक एक करून मुघली सेनाच नाही तर त्यांचे सरदारही बळी पडत होते. हुजूर, सर्जेराव नाही रे. क्या? आता मित्रसिंग आणि अमरसिंगला सांगा की मागे नाही हटायचं. इन मराठो की मैं. रुको खान, आता बास करा. ते दोघे पण नाहीत आता आपल्याकडे. त्यात मराठे किती आहेत याचा अंदाज नाही आपल्याला. आत्ता पण सुलह नाही करायचा तर कधी करायचा? सुलह? या शिवा बरोबर? मी आदिलशाहीचा ताज परिंडा किल्ला जिंकलाय, तर शिवा काय चीज आहे? खान, या शिवाच्या जंगलात प्रवेश करून तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. रायबागन. रायबागन म्हणजे शेरनी. तुझ्या बहादुरीचे खुद्द आलमगीर तारीफ करतो आणि तू आत्ताच हरली. खान, बहादुरी आणि बेवकूफी यात फरक असतो. रायबागन, जबान संभाल के. खान, तुम्हाला जरी शाहिस्ते खानानं पाठवलंय, विसरू नका या मोहिमेवर मला आलमगीरानं पाठवलंय. अहंकारामुळे तुम्ही दिल्लीच्या फौजेला शिवाजी नावाच्या सिंहाच्या जबड्यात आणलंय. पण आता बास. ठीक है फिर, जाओ तुम बात रखने. महाराज, खानानं त्याचे सर्व प्रमुख सरदार गमावले. म्हणजे महाराज, तह करण्यापलीकडे आत्ता खानाकडे पर्याय नाही. आपल्या फक्त 2,000 सैन्यानं त्यांच्या 8,000 सैन्याला धूळ चारली आहे. आपली योजना फळली नेताजी. तुम्ही खंडणी मिळेपर्यंत युद्ध चालू ठेवा. महाराज, माहूरच्या राणी रायबागन आल्यात. त्यांना सन्मानपूर्वक येऊ द्या. महाराज.
महाराज, या आहेत मुघल सेनापती रायबागन उर्फ सावित्रीबाई देशमुख. रायबागन, आपल्या शौर्याचं आम्ही ऐकलंय. तुम्हाबद्दल आम्हास आदर वाटतो. शत्रू गोटाचा असलात तरी आपले म्हणणे निसंकोचपणे मांडा. महाराज, आम्हास आणि फौजेला अभयदान द्या. आपले सासरे आणि आमचे आजोबा यांचे निकटचे संबंध होते, त्यामुळे तुम्हाला अभयदान दिले जाईल. मात्र कारतलब खानाची वकिली स्वीकारली जाणार नाही. महाराज, आपणास विनंती आहे की युद्ध इथे थांबवावं. आम्ही इथून माघारी जाऊ आणि योग्य खंडणीही देऊ, पण संपूर्णपणे अभयदान द्यावं. तुम्हाला खंडणी द्यायची गरज नाही. तुम्हास आणि तुमच्या सैन्यास संपूर्ण अभयदान आहे. तुम्ही आजच माघारी निघून जा. हां, मात्र कारतलब खानास फक्त जीवनदान दिले जाईल. त्याच्याकडील सर्व हत्ती, घोडे, सोने नाणे नाहीच, तर त्याचे आणि त्याच्या सरदारांचे उंची कपडेही नाही ठेवणार आम्ही त्याला. या पलीकडील सहकार्याची अपेक्षा त्याने ठेवू नये. आपण यावं. महाराज, हा हा म्हणता ही बातमी शाहिस्ता खानाच्या कानावर पोचली. फक्त 2000 मराठ्यांनी कारतलब खानाच्या 8000 सैन्याला हरवलं. या विचाराने शाहिस्ते खान वैतागला. लाखभर फौज मिरवत आलेला शाहिस्ता खान आता हताश झाला होता. हुजूर आए है. हुजूर, हुजूर, मी येतच होतो तुमच्याकडे. अरे तू कशाला येतो माझ्याकडं कारतलाब? तू एवढा मोठा काम केला, तारीफ करने जैसा काम किया तूने. हाँ हुजूर, हुजूर, ओ शिवा आणि त्याची फौज. याची फौज, याची फौज फौज है आणि तुझी फौज गधे. हाँ हुजूर, ही रायबादन नसती तर तू शिवाला इथं पेश केला असता. हाँ? नाही म्हणजे हुजूर. अरे हाँ, सुना है कि तेरे और सारे सरदारों के कपड़े भी ले गया वो. हाँ हुजूर, एक मौका द्या हुजूर. या वक्ताला मी समद ठीक करणार. समद ठीक करणार. आणि या वक्ताला कोण कोण हवाय तुला? हाँ, कोण कोण हवाय? हुजूर, या वक्ताला मला रायबादन नको बस. हाँ, मग तू सर्जीरावला घेऊन जा. अमरसेन आणि मित्रसेनला पण घेऊन जा. हाँ हुजूर, हुजूर, असं नका करू हुजूर. एक मौका द्या हुजूर. आणि खूप खूप कपडे घेऊन जा. खूप कपडे. हुजूर, मला एक मौका द्या हुजूर. अरे काय झाला? सर्जीरावला कुठून आणणार? हा, अमरसिंग आणि मित्रसेनला कुठून आणणार? अरे म्हणून तर मी तुला पाठवतो त्यांच्याकडं. तिथं फौज बनाव आणि शिवा या अल्लाह, उस काफिर की इतनी मदद क्यों क्यों क्यों? हुजूर, 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 हुजूर. इस्लाम खान गया, कारतलाब और सर्जीराव भी. नहीं, इस बार मैं खुद जाऊंगा. रमजान के बाद इस काफिर की मौत की तारीख भी मैं लिखूंगा. महाराजांचं हिरखातं आता पूर्णपणे खानावर लक्ष ठेवून होतं. खान लाल महालात कधी कुठे असतो पासूनची सर्व माहिती ह्या ना त्या मार्गाने महाराजांपर्यंत पोहोचत होती. याचबरोबर स्वराज्याची घडी बसवण्यावरही महाराजांचा कल होता. महाराज, आता दंड राजकिल्ल्यापासून
ते खारेपाटणपर्यंतची सारी किनारपट्टी स्वराज्याच्या भगव्याखाली आली आहे. आणि महाराज, त्या कारतलब खानाचे हाती घोडे संपत्ती तरी ठीक, तुम्ही तर त्यांचे भरजरीत कपडेही घेतलेत. हो ना, कारतलब खानाला तोंड दाखवायला जागा नाही उरली तिथे. पंत, खानाला ही हार सहन होणार नाही. तो चाल करून येण्याआधी आपल्याला त्याचा बंदोबस्त करायचा आहे. आऊसाहेब, स्वराज्य आता थोडं सावरलंय. आता आम्ही शाहिस्ते खानाकडे लक्ष द्यायला मोकळे झालोय. आम्ही मोहिमेवर असताना इथे कामकाजात लक्ष देता येणार नाही, पण आम्ही ज्या प्रधानांची नेमणूक केली आहे ते त्यांची कामे चोख बजावतील. मोरेश्वर पंत, आपण यापुढे स्वराज्याचे मुजुमदार नाहीत, तर पेशव्या म्हणून कामकाज पाहाल, ठीक? हो महाराज, जशी आपली आज्ञा. महाराज, बैरागी आलेत, पाठवू का त्यांना? हो, पाठवा. अलाक निरंजन, अलाक निरंजन, अलाक निरंजन. महाराज, या नाईक या. काय खबर आहे? महाराज, सिंहगडावर काही फितुरी होतीये. सिंहगड जाणे म्हणजे पुणे प्रांतच हातून जाणे. निळोपंतांना खलिता घेऊन आत्ताच रवाना करा. म्हणावं, सिंहगड खानाला मिळता का म्हणे, याची काळजी घ्या. महाराज, आणि खानानं कल्याण जिंकले. आता तो चारही बाजूनी चढाया करणार. नाईक, म्हणून आता थेट घाव घालूनच हे खान प्रकरण संपवायचंय. महाराज, नेमकं काय करायचंय? थेट लाल महालातच भेट घेऊ खानाची. शिवबा, खानाचं लाखभर सैन्य आहे तिथे. ठिकठिकाणी पहारेकरी, चौक्या आणि घोडेस्वार. नाही शिवबा, नाही. आपण काहीतरी दुसरा मार्ग शोधायला हवा. खरं आहे महाराज राणीसाहेबांचं. आपण दुसरा काहीतरी मार्ग काढू. नाही पंत, खानानं लाल महाल निवडून आम्हाला डिवचलंय. खान जाणतो लाल महालात आमचं बालपण गेलंय. आणि विसरू नका, आपण तोडणा घेतला तोवर आम्ही लाल महालातच राहत होतो. सई राणींशी आमचा विवाह देखील लाल महालातलाच. शिवबा, आपण भावनेने निर्णय घेणं शोभत नाही आपणास. आमचा खानाला लाल महालात संपवण्याचा निर्णय भावनिक नाही आऊसाहेब. लाल महाल राहण्यासाठी निवडून खान पुरता गाफील आहे. त्याच्या लाखभर सैन्याशी युद्ध करून आम्ही आपल्या स्वराज्याची होणारी राख रांगोळी नाही बघू शकत. म्हणून त्याला गनिमी काव्याने संपवणं उचित ठरेल. आणि आऊसाहेब, महालाचा एकूण एक कोपरा आम्हाला ठाऊक आहे. या चक्रव्यूहात कसं शिरायचं आणि कसं भेदायचं दोन्ही आम्ही ठरवलंय. शिवबा, ठीक तर मग, पण आम्हाला वचन द्या की या वेळेला मोहीम फत्ते झाली की वेळ न दवडता गडाला पोचाल. तुम्ही परत येईपर्यंत आम्हाला बेचैनी राहील. हो आऊसाहेब, नक्कीच. मग महाराज, रमजान महिन्यातील 6वा चंद्र योग्य ठरल. कारण रमजान म्हटलं की खान आणि त्याची फौज रात्री जेवलं की अगदी गाढ झोपेत असणार. हा दिवस बादशाच्या राजरोहणाचा, वर्धापनाचा पण दिवस आहे. अशा दिवशी प्रत्येक प्रहरी जोरजोराने नगारे वाजवण्याचा मोगली प्रघाती आहे. त्या दिवसात खानाच्या नातेवाईकाचं लग्नही आहे. ठरलं तर मग ही संधी पुन्हा मिळणार नाही. नेताजी, हुजूर बागेतून 1000 धारकरी सैनिक घ्या. शिवाय लष्करातून 2000 राऊतही घ्या. महाराज, पण तो जसवंतसिंह सिंहगडाच्या दिशेने 10,000 घोडदळ असं तळ ठोकून बसलाय. आपण आड मार्गाने जाऊन पुण्याच्या अलीकडे 1 मैल आधी थांबू. पुढे आम्ही 400-500 सैनिक घेऊन लाल महालावर जाऊ. मोरोपंत, नेताजी, तुम्ही उरलेले सैन्य घेऊन कात्रजच्या घाटात आणि मावळात तयार राहा. बाजी जेथे काही घोडेस्वार घेऊन नदी पलीकडे राहतील आणि बाबाजी चिमणाजी आमच्या तुकडीचं नेतृत्व करतील. आऊसाहेब, आम्हाला आशीर्वाद द्या. शिवबा, यशस्वी व्हा.
महाराजांनी डायरेक्ट अटॅक ठरवला आणि फक्त 400-500 सैनिक घेतले का डॅडा? अरे हा सर्जिकल स्ट्राईक आहे, कळलं का? ओ वाव. बाबाजी आणि चिमणाजी मूळचे पुण्याचे होते. त्यांना लाल महाल आणि परिसर चांगलाच परिचयाचा होता. रात्री 12च्या सुमारास मोहीम सुरू केली. महाराज ज्या तुकडीत होते त्यात चिमणाजी आणि बाबाजी पुढे राहत होते. कोणी पहारेकऱ्याने हटकलं तर कटकातील लोक आहेत, चौकी पहाऱ्याला गेलो तो, अशी सराईत उत्तरं देत होते. अरे पण जय, साधारणपणे लाखभर तरी सैन्य होतं म्हटलंस ना? मग कितीतरी चौक्या असतील. सगळ्या चौक्यांवर हे सांगून कसं काय पटेल? बरोबर. हे इतकं सोपं नव्हतं. सगळे पकडून पूर्ण लाखभर नव्हतं. आणि रमजान का निवडला? खानाच्या फौजेतील मोगली सैनिक एकतर सुट्टीवर, नाहीतर रात्रभर खाऊन पिऊन डाराडूर. त्यात समज हा होता की एवढं सैन्य आहे, मराठे किंवा कोणी असं काही धाडस करणार नाही. आणि त्यात काही मोक्याच्या ठिकाणी जे आपले सैनिक आधी लग्नाच्या वराडातून शिरले होते त्यांनी खानाच्या सैनिकांना संपवलं आणि स्वतः ती जागा घेतली. साधारणपणे 3 तास हा थरार चालू होता. एक एक क्षण रोमांचक. एक चूक आणि सगळं संपणार. पण परफेक्ट प्लॅनिंग आणि परफेक्ट एक्झिक्युशन. सही रे. महाराज लाल महालाजवळ पोचले तेव्हा रात्रीची 3री प्रहर झाली होती. म्हणजे 3 वाजले होते. खानाचा हा पहारा भेदणं खूपच अवघड होतं. महाराजांचं धारकरी सैनिकांना निवडण्याचं कारणच हे की तुटून पडायचं आणि सपासप कापत जायचं. ठरल्याप्रमाणे महाराजांची तुकडी मुतपाक खाण्यात शिरली. आधी एकूण एक दिवे विझवले आणि सुरू झाला तांडव त्या कुट्ट काळोखात. नाईकांच्या माहितीनुसार खानाच्या डेऱ्यात कुठून शिरायचं हे आधीच ठरलं होतं. हुजूर, हुजूर, कुछ तो गड़बड़ है हुजूर. मलिक, जाओ यहाँ से. हुजूर, यहाँ से ये शिवा की फौज है. महाराज यो बघा खान इथं आहे. हुजूर, हुजूर, या अल्लाह. महाराज काम फत्ते झालंय बहुधा. आता थांबून उपयोग नाही. योजनेप्रमाण तुम्ही वा पुढं. आम्ही बी तुम्हासनी नदी पलीकडे भेटतो. गनिम तिकडे पळताना पाहिलाय म्या. चला. सांगितलंय की नगारे वाजवायला. वाजीव, अरे वाजीव. दादा नगारे का वाजवायला सांगितले? मराठ्यांना त्या गोंधळाचा फायदा घेता यावा म्हणून. अरे पण त्यांनी वाजवलेच का? बेसिकली मुघलांच्या त्या नगरवाल्यांना वाटलं की आपला सैनिक आहे आणि त्यांच्या हुजूरने त्यांच्या त्या प्रथेप्रमाणे 3 वाजता नगारे वाजवण्यासाठी सांगितले. तर काही नगरवाल्यांना वाटलं सैनिकांना जागा करण्यासाठी वाजवायला सांगितलंय. काही का असे ना, हुजूरने सांगितलंय ना तर वाजवलंच पाहिजे. दणादण. पण त्या गोंधळाचा आणि अंधाराचा फायदा घेत महाराज आणि मराठे निघून पसार होतात. जाताना जे आडवे येतात त्यांना कापतच निघतात. मस्त मस्त. अरे पण जय, तरीही
महाराज आणि आपलं सैन्य कसं काय पकडलं नाही गेलं? एक्झॅक्टली. हाऊ इज दॅट पॉसिबल? हे बघ, एक तर तिथे काळोख, नेमकं आत काय घडलंय, हल्ला केला आहे तर कोणी केलाय, अर्ध्या झोपेत असतानाच स्ट्राईक झाल्यामुळे ते बिथरले होते. कोण कोणास शोधताय हेच कळेना. काही मराठे गनिम कुठे आहे असं विचारतच बाहेर पडले, तर काही ते तिथे पळाले असं ओरडत बाहेर पडले. काळोखाचा, रमजानच्या रात्रीचा आणि त्यांच्या गाढ झोपेचा गनिमी काव्यात अचूक फायदा उचलला. जेथे जिथे होते महाराज तिथे जाऊन घोड्यावर स्वार होऊन निघून गेले. काळोखामुळे आणि गोंधळामुळे खानाचं सैन्य मात्र महालात शत्रू कुठे आहे ह्याचाच कितीतरी वेळ शोध घेत राहिले. तरी पण डॅडा, फक्त एवढंच प्लॅनिंग? हो रे जय, यात एवढा धोका होता महाराजांना आणि फक्त हे प्लॅनिंग? ऑफकोर्स, फक्त एवढंच प्लॅनिंग नव्हतं. मग आठवलं लग्नाचं वराड, खानाच्या नातेवाईकाचं? हां, त्याचं काय? काही मराठे त्यात शिरले आणि ते तसे बाहेर पडले. काय पण काय, ते ओळखले कसे नाही गेले? स्नेहा, हीच तर खास गोष्ट आहे महाराजांची. त्यांच्याकडे विलक्षण दूरदृष्टी होती. आठव कारतलब खानाचा तह, त्यात राजेंनी त्यांचे भरजरी कपडे उतरवले होते. आठवलं का? ओ अच्छा, म्हणजे महाराजांनी आणि मराठ्यांनी ते कपडे आत घातले होते गरजेनुसार वापरायला. ग्रेट यार. ओ वाव, येस येस, कळलं. डॅडा, शाहिस्ते खानाचं काय झालं मग पुढे? नंतर हेरामार्फत खबर मिळाली की खान बचावला, मात्र 3 बोटे गमावली आणि औरंगजेबाचा विश्वासही गमावला. तिसऱ्याच दिवशी शाहिस्ता खान औरंगाबादला निघून गेला. या घटनेचा औरंगजेबावर इतका परिणाम झाला की त्याने महाराज असेपर्यंत कधीच इथे पाऊल ठेवलं नाही. मोहीम आटपून महाराज सिंहगड मार्गे राजगडी पोहोचले. श्री 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 राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, विजय असो, विजय असो. आऊसाहेब, आम्ही आमचं वचन पाळलंय. स्वराज्यावरचं खानाचं संकट आता टळलंय. हो शिवबा, जगदंब, आम्हास आपला अभिमान वाटतो. आयुष्यमंत व्हा. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, विजय असो, विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, विजय असो, विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, विजय असो, विजय असो. जोरदार तालियां, तालियां रुकनी नहीं चाहिए. इनकी जितनी मेहनत रही है, किन किन के रोंगटे खड़े हुए सच बताइएगा. हाँ ममता, आज एकदम ऐसा लग रहा था विहांग हिल्स में काशीनाथ घानेकर वाली फीलिंग आ रही थी. थैंक यू सो मच एवरीवन, थैंक यू सो मच, स्पेशली ऑल द किड्स. नाउ ममता इज गोइंग टू आस्क यू क्वेश्चंस. ठीक है, अब देखते हैं रियल टेस्ट.